नमस्कार मित्रांनो, तुमच्या मोबाईल मधून तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते तुम्ही एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता। सरकारने आता नवीन जे आहे ते डिजिटल रेशन कार्ड काढलेलं आहे आणि हे रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करा। प्ले स्टोर वरती तुम्हाला सर्च करायचंय मेरा रेशन असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर हे ऍप्लिकेशन येईल, मेरा रेशन 2.0। तर हे ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचंय। 26 MB चं आहे आणि 1 करोड पेक्षा जास्त डाउनलोडिंग आहे। हे ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचंय। इन्स्टॉल करून हे ऍप्लिकेशन ओपन करा। ओपन केल्यानंतर याला नोटिफिकेशन अलाउ करायचंय, परमिशन द्यायची आहे। अलाउ केल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असं तुम्हाला दाखवेल। त्यानंतर तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मराठी यापैकी कोणतीही एक लँग्वेज निवडून खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। तर आपण इथे नेक्स्ट करूयात। त्यानंतर खाली गेट स्टार्टेड एक बटन तुम्हाला दिसेल, या गेट स्टार्टेड बटनावरती क्लिक करायचं आहे। गेट स्टार्टेड बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील। पहिला ऑप्शन आहे बेनिफिशियरी युजर्स, दुसरा ऑप्शन आहे डिपार्टमेंट युजर्स। आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, बेनिफिशियरीज युजर्स। त्यानंतर खाली एंट्री वर आधार नंबर, तुमच्या घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे। फक्त लक्षात ठेवा, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा। त्यानंतर खाली कॅप्चा लेटर नंबर आहे तसे कॅप्चा टाकायचा आहे। खाली लॉग इन विथ OTP ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। व्यवस्थित इथे टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP करा। काही वेळा इथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, तर पुन्हा एकदा ट्राय करा। लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचा आहे। तर इथे पाहू शकता आपला जो काही OTP आहे तो आता जाणार आहे। तर OTP सेंड सक्सेसफुली असं तुम्हाला इथे येणार आहे। OTP सेंड सक्सेसफुली तुम्हाला ओके करायचा आहे। आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवला जातो, तो पहा OTP आलाय आणि तो OTP तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकायचा आहे। OTP टाकून खाली तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचा आहे। तर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असं आलं पाहिजे। आता ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला क्रिएट एम पिन म्हणजे ऍप उघडण्यासाठी एक पिन तयार करायचा आहे। तुम्हाला क्रिएट नाव या ऑप्शन आहे, त्या क्रिएट नाववरती क्लिक करायचं आहे। 4 डिजिटचा एक कोड तुम्हाला टाकायचा आहे, जो तुम्हाला लक्षात राहील आणि त्यानंतर नेक्स्ट करायचा आहे। री एंटर विचारेल म्हणजे पुन्हा एकदा तोच 4 डिजिटचा कोड टाकून क्रिएट एम पिन वरती क्लिक करायचंय आणि ओके करायचंय। आपला पिन तयार झालेला आहे। त्यानंतर इथे परमिशन द्यायची आहे। पिन कशासाठी तयार केला, तर ऍप आपण ओपन केल्यानंतर तुम्हाला पिन विचारला जातो। त्यानंतर वरती इथे स्किप करायचंय। स्किप केल्यानंतर हे अशा पद्धतीने तुम्हाला हे पेज दिसेल। यामध्ये आपल्याला रेशन कार्ड डाउनलोड करायचं आहे। तर कोपऱ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला डाउनलोडचं एक छोटा आयकॉन दिसेल। त्या डाउनलोडच्या आयकॉन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या समोर एक PDF फाईल जी आहे ते रेशन कार्डची तुमची ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रेशन कार्डचा नंबर, हेड ऑफ फॅमिली कोण आहे आणि रेशन कार्ड मध्ये किती नावं आहेत सर्व दाखवले जाईल। तशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्ड डाउनलोड करू शकता। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।